संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला आज मी करते उंदियो. उंदियोसाठी लागणारं सुरती पापडी, तुरीचे दाणे, हरभऱ्याचे दाणे, थोडं हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर त्याच्यात मिक्स करून घेतली, थोडा बटाटा घेतला आहे कापून 2 बटाटे, हे आहे लाल कंद, हे सुरण, आणि इकडे घेतले 2 वांगे कापून, हे घेतलं आहे नारळाचं किस, थोडी मेथी, दाण्याचं कूट आणि एक रताळं. चला आधी आपण मेथीचे मुटके करायचे. मेथी बघा मी धुवून बारीक चिरून घेतली. त्याच्यामध्ये आता थोडंसं आपण हिरवं वाटण टाकायचं. मुटके करायचे ना आपल्याला. त्याच्यामध्ये 1 वाटी हे बेसन पीठ टाकायचं. त्याच्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आणि हे आपलं थोडं लाल तिखट, हळद, तीळ आणि मीठ टाकायचं. आता आपण याला एकत्र करून घ्यायचं. याच्यात कमी पाणी घालून याचे मुटके करायचे. हे बघा छान झाला गोळा. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून तळून घ्यायचं. असे छान सगळे करून घ्यायचे. हे बघा आपले मेथीचे मुटके तयार झाले. आता आपण याला तळून घ्यायचं. आता हे तेल तापले, आपण त्याच्यात हे मुटके सोडायचे. आपण मुटके बारीक गॅसवर छान तळायचं. तोपर्यंत आपण ओंदियोचा मसाला करायचा. ओंदियोच्या मसाल्यासाठी आपण थोडं दाण्याचं कूट घ्यायचं. हे आपलं खोबरं घ्यायचं आणि हे आपलं हिरवं वाटण त्याच्यात टाकायचं. त्याच्यात मीठ टाकायचं, लाल तिखट 1 चम्मच, काळा मसाला आणि आपली ही हळद. आता याला एकत्र करायचं. आता हा आपला झाला ओंदियोचा मसाला तयार. आता आपल्याला थोडंसं बघायचं हे अजून थोडं 2 मिनिटं याला छान लाल होऊ द्यायचं. थोडा मसाला काढून ठेवला मी. आता आपण या मसाल्यामध्ये हरभरे टाकायचे, ही सुरती पापडी टाकायची, तुरीचे दाणे टाकायचे. याला छान एकत्र करून ठेवायचं, मुरू द्यायचं, म्हणजे मसाल्यात चव चांगली लागती. हे बघा आपले छान मुटके तयार झाले. आता आपण याला काढून घ्यायचं. लाल कंद, बटाटा आणि सुरण आपण तळून घ्यायचं. आता याला छान हलकंसं लाल होईपर्यंत तळायचं. आधी हे थोडंसं लाल होऊ द्यायचं, मग रताळं टाकायचं, का की रताळं पटकन गळतं. हे बघा छान याचे काठ लाल झालेत. आता आपण याला काढून घ्यायचं. थोडंसं अर्धा चम्मच आहे ना ओवा आपण याच्यात टाकायचा, का की याला जिरे मोहरीची फोडणी देत नाही. आणि मग हे आपलं तुरीचे दाणं, सुरती पापडी, हे हरभरा टाकायचा. आता याला छान 5 मिनिटं वाफेवर शिजू द्यायचं. आपले हे सगळे तळलेले सुरण, बटाटा, रताळं हे याच्यात टाकून द्यायचं. आपण वांग नंतर टाकायचं. वांग पटकन शिजतं.
ह्याच्यात आता आपण हे मेथीचे मुटके टाकायचे. आता आपण याला छान एकत्र करून घ्यायचं. आता याला 15 ते 20 मिनिटं छान दम द्यायचा, म्हणजे बारीक गॅसवर छान शिजू द्यायचं. बघा झाला आपला उंदियो तयार. याच्यामध्ये केळ नाही टाकलं, काकी कच्चं केळ भेटलंच नाही, पण तरी पण छान लागती. सीझनवारी भाजी करायला पाहिजे. आता काढून घेते मी. हे बघा आपलं उंदियो झालं तयार. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट